नमस्कार, आज आपण दुर्गा सप्तशती अध्यायाचे काय फायदे आहे ते बघणार आहोत। प्रथम अध्याय मधुकैटववधचा फायदा पापमोचन, संकटापासून मुक्ती। द्वितीय अध्याय महिषासुरवध याचा फायदा शत्रुनाश, पराक्रम व साहस वृद्धी, वादविवाद आणि न्यायालयीन प्रकरणांमध्ये विजय। तृतीय अध्याय महिषासुरवध समाप्त याचा फायदा आरोग्य सुधारणा, आत्मविश्वास व शौर्यवाढ, भय नाश। नंबर 4 चतुर्थ अध्याय देवतांचे देवी स्तवन त्याचा फायदा सर्व मनोकामना पूर्ती, दारिद्र्य नाश, समृद्धी प्राप्ती। नंबर 5 म्हणजे पंचम अध्याय देवींनी वरदान दिले। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोज नवीन नवीन माहिती मिळेल। तर आता आपण पंचम अध्याय जो आहे त्याचा फायदा बघतो। तर संकटमुक्ती, इच्छापूर्ती, गृहशांती आणि संतती प्राप्ती। नंबर 6 म्हणजे षष्ठ अध्याय धूम्रलोचन वध फायदा दारिद्र्य आणि ऋणमुक्ती, कर्जफेडीचे मार्ग, वित्तीय स्थिरता। नंबर 7 सप्तम अध्याय चंडमुंड वध याचा फायदा शत्रूंचा नाश, मोठ्या अडचणींवरती विजय, आत्मसंरक्षण आणि राजयोग प्राप्ती। नंबर 8 अष्टम अध्याय रक्तबीज वध याचा फायदा दृष्ट शक्तींवर विजय, मानसिक शांती, नकारात्मक ऊर्जा नष्ट। स्त्री आणि पुरुष दोघेही हे अध्याय वाचू शकता। फक्त स्त्रियांनी केस मोकळे न सोडता केस बांधून घ्यायचे आहे आणि मगच या अध्यायाला सुरुवात करायची आहे। नंबर 9 नवम अध्याय शंभू वध जे निशुंभ आणि शंभू जे 2 भाऊ होते त्यांच्यापैकी आता शंभूचा वध केल्याचा जो फायदा आहे आणि त्या वाचनाने आपल्याला कार्यसिद्धी, सौभाग्य वृद्धी, वैवाहिक समस्या निवारण हे होते। तर नंबर 10 म्हणजे दशम अध्याय निशुंभ वध फायदा सर्व प्रकारच्या विघ्नांचा नाश, यशप्राप्ती, इच्छाशक्तीची वाढ होते। नंबर 11 एकादश अध्याय देवींनी वरदान दिले फायदा संपूर्ण कुटुंबाचे रक्षण, देवी कृपा, समृद्धी आणि सौभाग्य। नंबर 12 द्वादश अध्याय फलश्रुती फायदा इच्छित लाभ प्राप्ती, सौख्य समृद्धी, मानसिक समाधान। नंबर 13 म्हणजे त्रयोदश अध्याय राजा सुरत व वैश्य यांचे देवी भजन व बरप्राप्ती। तर हा शेवटचा अध्याय असून हे पूर्ण पाठ वाचायला आपल्याला 1.25 तास लागतो जर तुम्ही बरोबर स्पीडने वाचलं तर, आणि जर हळूहळू वाचलं तर तुम्हाला 2 तासही लागू शकतात, पण ते प्रत्येकाच्या सवयीवरती असते। तर याचा फायदा राज्य, सत्ता, यश, ऐश्वर्य आणि नेतृत्व गुण वृद्धी हे आहे। तर दुर्गा सप्तशती पठणाने मनोवांछित फल प्राप्त होते। विशेषतः तुम्ही नवरात्रामध्ये मंगळवारी आणि अमावस्या ह्या दिवशी आपण हे वाचन करू शकतो आणि तुमच्या मनामध्ये जी इच्छा असेल ती इच्छा फलप्राप्ती तुम्हाला नक्कीच मिळेल। तर जय मा दुर्गा, जय भवानी, श्री स्वामी समर्थ। वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि आभार।